आम्ही काही वचनाकडे आज या मननाच्या विषयामध्ये पाहूया. याकरिता योबाचं पुस्तक 36वा अध्याय आणि 5वं वचन याकडे आपलं लक्ष आम्ही आपलं केंद्रित करूया. योब 36 आणि 5वं वचन. तिथं असं म्हटलेलं आहे, पहा, देव समर्थ आहे, तरी तो कोणास तुच्छ मानत नाही. त्याचे ज्ञान बल प्रचंड आहे. होय प्रिय बंधूंनो, आम्ही या ठिकाणी पाहत आहोत, देव आमचा समर्थ आहे. तो आकाश पृथ्वी सर्व सृष्टीचा निर्माण करत आहे. तरी देखील इथं तो असं म्हणत आहे की पहा, देव समर्थ आहे, तरी तो कोणास तुच्छ मानित नाही. आम्ही या जगाकडे आज जर पाहिलं तर या जगातील श्रीमंती, मोठमोठे लोक ते दिनांना, दुबळ्यांना, गरिबांना तुच्छ मानतात. परंतु आमचा देव आम्हास तुच्छ मानत नाही. आमचा देव आम्हास सोडून देत नाही. आमचा देव आमचा सांभाळ करणारा देव आहे आणि त्याने आम्हास तुच्छ मानलं नाही. तर आमची नग्नता त्याने झाकली, आमची तुच्छता त्याने लेखली, आमचे व्याधी, आमचे क्लेश, आमचे शॉप त्या प्रभूने त्यावरती घेतले. याकरिता आम्ही एका विषयाकडे वळूया. उत्पत्तीचा ग्रंथ आणि त्याचा 3रा अध्याय. त्याचा 3रा अध्याय आणि 8 ते 11 वचनांपर्यंत मी वाचवत आहे. उत्पत्ती 3:8 ते 11. तिथं असं म्हटलेलं आहे, यानंतर शिळोपाचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे असे भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले आहे का? होय बंधुजन हो, आम्ही या ठिकाणी या हवाबद्दल, आदामाबद्दल पाहतो. तिथं असं म्हटलेलं आहे, हा हवा आणि आदाम परमेश्वराच्या दृष्टी आड झालेले आहे. ते लपलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. त्यांची नग्नता त्यांना तुच्छ मानत आहे. ते त्या नग्नेबद्दल तुच्छ मानत आहे, कारण त्यांनी देवाच्या विरोधामध्ये देवाची आज्ञा मोडलेली असून ते देवाच्या विरोधामध्ये गेलेले त्या ठिकाणी दिसत आहे आणि ते झाडा आड लपलेलं आहे. परमेश्वर त्या बागेमध्ये येत असता आदामाला त्याने हाक मारली, आदामा तू कुठे आहेस? त्यावेळेस आदामाने हवा असे म्हटले आहे, आम्ही तुला भिवून लपलो आहे. त्यांची नग्नता, त्यांची तुच्छता ते स्वतः मानत जरी असले, पण प्रभू त्यांच्या नग्नतेबद्दल त्यांना तुच्छ मानत नाही. आम्ही त्याच अध्यायामध्ये 3 आणि 21 वचन जर वाचलं, उत्पत्तीचा अध्याय 3 आणि 21 वचन मध्ये जर पाहिलं तर तिथं असं म्हटलेलं आहे, परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्मवस्त्र करून त्यास घातले. या ठिकाणी त्यांची नग्नता देवाने झाकलेली आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. ते परमेश्वराच्या आड ते लपलेले आहे, भिवून लपलेले आहे. त्यांना त्यांची नग्नता तुच्छ ते लेखत आहे, परंतु देव त्यांच्या नग्नतेबद्दल त्यांना तुच्छ लेखत नाही. तर या वचनामध्ये परमेश्वर देवाने आदाम व हवा त्याची स्त्री यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यास घातले. त्यांची नग्नता या ठिकाणी आम्हाला झाकलेली दिसत आहे. आमचा देव थोर आणि महान आहे. आम्ही नग्न असलो, आम्हाच्या जगातील लोक तुच्छ जरी समजत असले, पण आमचा प्रभू आम्हास तुच्छ लेखत नाही. तर आम्हास आमची नग्नता, आमची तुच्छ तो झाकत आहे. यापुढे आम्ही जर निर्गमनाच्या पुस्तकामध्ये जर गेलो, 1 मिनिट, आम्ही निर्गमनाचा पुस्तक आणि त्याचा 1ला अध्याय पासून जर आम्ही वाचवलं तर तिथं येशूबाबद्दल आम्हाला पाहावयास मिळत आहे. निर्गमाचा पुस्तक आणि 1ला अध्याय तिथं 1 ते 12 जर वचन वाचवली तर तिथं असं आम्हाला पाहावयास मिळतंय, याकोबाबरोबर जे इस्रायल वंश सहकुटुंब मिस्र देशात गेले, त्यांची नावे जर ही लिस्ट आम्ही तर वाचवली, पण ठीक आहे, मी पुढे 8 वचनापासून वाचवतो. पुढे येशूबाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिस्र देशावर आला. तो आपल्या लोकांस म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत.
तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू नाही तर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व या देशातून निघून जातील. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यास जेरीस आणावे या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली. पण जो त्यांनी त्यात जाचले तो वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चौकडे विस्तार झाला. त्यास इस्रायल वंशजांचा तिटकारा वाटू लागला. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजापासून सक्तीने काम घेऊ लागले. आम्ही या ठिकाणी पाहत आहोत 12 वचनामध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे, पण जो त्यांनी त्यास जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले. आम्ही या ठिकाणी यशोबाच्या कुटुंबाबद्दल पाहतो. ते देवाचं राष्ट्र सोडून आणि या मिस्र लोकांमध्ये मिस्र देशामध्ये जेव्हा गेलेले आहे, परंतु या ठिकाणी त्यांची संख्या वाढलेली आहे आणि या ठिकाणी फारो राजा त्यांच्याकडून सक्तीनं काम करून घेत आहे. पुढे जर आम्ही त्यांच्याबद्दल जर पाहिलं तर त्यांच्याकडून वीट काम, शेतीचे काम, असे जड वाहतुकीचे काम या इस्रायलच्या लोकांकडून त्या फारो राजाच्या सैन्याने करून घेतले. आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु 3ऱ्या अध्यायामध्ये जर आलो, निर्गमनाचा पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 9 वचन आम्ही जर वाचलं तर तिथं असं म्हटलेलं आहे, पहा वंशजाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जाच जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. या ठिकाणी आम्ही देवाचे लोक पाहत आहोत, इस्रायलचे लोक पाहत आहोत. ते मिस्रामध्ये गेलेले आहे, परंतु त्या ठिकाणी फारोचा राजा त्यांच्यावरती कामाचा बोजा लादत आहे. ते कामानं व्यस्त झालेले, जीवन त्यांना नकोसं वाटत आहे. परंतु देव त्यांची प्रार्थना ऐकत आहे, देव त्यांची विनवणी ऐकत आहे. या 9व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, निर्गमनाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये तिथं असं म्हटलंय, पहा इस्रायल वंशजाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जाच जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. होय बंधुजन, हो, आमचा जाच, आम्हाला तुच्छ लेखणारे लोक, आम्हाला बाहेर टाकणारे लोक, आमच्यावरची बोजा लादणारे लोक, आमच्याकडून काम करून घेणारे लोक, परंतु आमचा प्रभू प्रत्यक्ष आम्हाला पाहत आहे. प्रत्यक्ष देव आमची खात्री करून घेत आहे. या ठिकाणी इस्रायलच्या लोकांची प्रार्थना देवाने ऐकलेलं आहे. इथं असं म्हटलेलं आहे की त्यांचा जात जुलूम जे करीत आहे ती मी प्रत्यक्ष पाहिले आहे. परमेश्वरानं इस्रायल लोकांचा जाच होणारा प्रत्यक्ष प्रभू म्हणत आहे, मी तो पाहिलेला आहे आणि त्यांची ओरळी देवाने ऐकलेली आहे. आमचा प्रभू आमचे क्लेश, दुःख जाणून घेणार आहे. त्यांचे क्लेश त्याने जाणले. आमचे क्लेश, आमच्या व्याधी, आमचे दुःख आमचा प्रभू जाणून घेणारा देव आहे. उत्पत्तीच्या अध्यायामध्ये आम्ही आदामाबद्दल जरी पाहतो, त्या ठिकाणी ते नग्न अवस्थेत होते, परंतु देवाने त्यांना तुच्छ मानलं नाही, तर त्यांना चर्मवस्त्र करून त्यांच्या अंगावरती घातले. या ठिकाणी आम्ही निर्गमनाच्या पुस्तकामध्ये इस्रायल वंशजाबद्दल पाहतो. हे सर्व घराणं त्या ठिकाणी मिस्र राष्ट्रामध्ये राहत आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावरती कामाचा बोजा, ते लोक संख्येने वाढत गेलेत आहे. एवढं त्रास देऊन देखील ते वाढलेले आहे. पण या राजाला त्यांचं भय वाटत आहे, म्हणून त्यांच्यावरील इथं आम्ही पाहताय कामांचा बोजा त्यांच्यावरील लादलेला आहे. परंतु देव त्यांच्याबद्दल असं म्हणत आहे की जाच जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. आमचा जुलूम होणारा अत्याचार आमचा प्रभू या ठिकाणी पाहत आहे. म्हणून आम्ही पुढे देखील एका वचनामध्ये जाऊया. लूकाचं पुस्तक आणि 10वा अध्याय, या ठिकाणी आमचा देव कसा आहे या ठिकाणी आम्ही पाहूया. लूकाचं पुस्तक आणि 10वा अध्याय, लूका कृषी वर्तमान आणि 10वा अध्याय आणि 30 वचन मी वाचवत आहे. 30 ते 33 लूकाचं पुस्तक 10वा अध्याय आणि 30 ते 33 वचन. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमहून खाली एरेऊस जात असताना लुटारूच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या वाटेने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला
आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक सोमरोनी त्या वाट्याने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळ आला. आम्ही या ठिकाणी या सोमरवण्याबद्दल पाहत आहोत. लेवी देखील दुसऱ्या बाजूने चालता झालेला आहे आणि एक याजक देखील दुसऱ्या बाजूने चालता झालेला आहे. परंतु या ठिकाणी हा सोमरोनी त्याच्या जवळ आलेला आहे. 33 वचनामध्ये मग एक सोमरोनी त्या वाटेने चालता असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळ आला. आम्ही या ठिकाणी या लुटारूच्या हातात सापडलेल्या मनुष्याबद्दल पाहत आहोत. इथं असं म्हटलेलं आहे 30 वचनामध्ये, येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमेहून खाली एरेहोस जात असताना लुटारूच्या हाती सापडलेले आहे. एरेहो ही नगरी कशी आहे आणि यरुशलेम ही देवाची नगरी सोडून हा मनुष्य त्या एरेहोकडे जात आहे. बंधूजनो, आम्ही देखील देवाचं नगर, देवाची वस्ती, देवाची मंडळी जर सोडून जाऊ तर आम्ही देखील एक लुटारूच्या हातात सापडल्याप्रमाणे आमचं जीवन असू शकतं. म्हणून तरी देखील या ठिकाणी त्याचे कपडे काढून तिथं त्याला मारही दिलेला पाहत आहोत. परंतु या ठिकाणी याजक देखील दुसऱ्या बाजूने जात आहे, एक लेवी देखील दुसऱ्या बाजूने जात आहे. परंतु 33 वचनामध्ये सोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळ आला. होय बंधूजन, हो, आम्ही देखील अर्धमेले टाकले असे लोक होतो, अर्ध नग्न असे टाकलेले लोक होतो. पण आम्हाला आमचा खरा सोमरोनी या ठिकाणी हा दिसत आहे. सोमरोनी तो आमचा खरा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही देखील ह्याच अवस्थेमध्ये होतो. आम्ही देखील नग्न होतो. आमची नग्नता आम्हाला तुच्छ मानली, परंतु आम्हाला प्रभूने तुच्छ मानलं नाही. त्या देवाने आमची नग्नता झाकलेली आहे. त्या देवानं आम्हासाठी त्याला कळवळा आमचा आलेला आहे. आम्हास एवढंच नव्हे तर खाली जर आम्ही त्या 34-35 वचनात जर वाचलं तर त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. ती उतार शाळा आमची मंडळी आहे, ज्या मंडळीमध्ये प्रभूनं आम्हाला ठेवलेलं आहे. या ठिकाणी आमच्या जखमा, आमच्या बुधल्या प्रभू येशू ख्रिस्ताने बांधलेल्या आहे. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईल. होय बंधूजन, हो, आम्ही या ठिकाणी आमचा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल पाहत आहोत. तो किती थोर आहे, किती आमचा देव महान आहे, की ज्या देवाने दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या. आमचा काळजी घेणारा देव आहे. आम्हाला तुच्छ लेखणारा देव नाही, आम्हाला सोडून देणारा देव नाही. म्हणून या ठिकाणी जो सोमरोनी आहे, जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यावर देखील हीच दया आणि कृपा आमच्यावरती केलेली आहे. आम्ही जर पुढे जर पाहिलं इपिस्काराच्या पत्रामध्ये, इपिस्कारस पत्राचा 2रा अध्याय आणि 1 वचन जर वाचलं तर तिथं असं म्हटलेलं आहे, तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. होय बंधूजन, आम्ही आपले अपराध व आपले पातके यामध्ये मृत झालेले होतो. आम्ही आमच्या पातकामध्ये मृत झालेले होतो, मेलेले होतो. तरी देखील प्रभूने आम्हाला तुच्छ लेखले नाही. आम्हाला त्याने दया केली, आम्हाला कृपा केली आणि आम्हाला तारण प्राप्त केलं. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. परंतु आमच्यासाठी प्रभूने सर्व वैभव सोडून आमचा शाप, आमचे दुःख, आमचे क्लेश त्या प्रभूवरती त्याने घेतले. आम्हास त्या आजारापासून, शापापासून देवाने मुक्त केलेलं आम्हाला दिसत आहे. येशयाच्या ग्रंथामध्ये जर पाहिलं, येशया आम्ही काढूया येशयाचा ग्रंथ आणि त्या 53 अध्याय आणि 1 ते 4 परिचित वचन आहे, सर्वांनाच माहित आहे, तरी देखील आम्ही ते वाचूया. तिथं असं म्हटलेलं आहे, आम्ही ऐकलेल्या सुवार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतून अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक व त्याला तुच्छ लेखित आणि त्याला आम्ही मानले नाही. होय, आम्ही या ठिकाणी पाहतो आमचा प्रभू या ठिकाणी जर पाहिलं तर त्याला तुच्छ मानणारे लोक, आम्ही देखील प्रभूबद्दल आम्ही प्रभूला देखील तुच्छ मानणारेच लोक होतो. आम्ही देखील प्रभूचे शत्रू, अपराधी, गुन्हेगार होतो.
पण या ठिकाणी प्रभूने आम्हाला तुच्छ मानलेलं नाही. प्रभूने आमची निवड केलेली आहे. या ठिकाणी प्रभूने आम्हासाठी जर खालीच्या वचनामध्ये जर पाहिलं 4 पासून, खरोखर आमची व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. होय बंधूजनो, आम्हासाठी ख्रिस्त त्या कालवरीच्या वधस्तंभावरती मरण पावला. आमचे क्लेश, आमचे दुःख त्यानं सहिले. आम्हासाठी त्याला तुच्छ लेखण्यात आले. आम्हासाठी त्याच्या तोंडावरती थुंकले, पण प्रभूने आम्हाला तुच्छ लेखलं नाही. तर प्रभूने आमची नग्नता झाकलेली आहे. आम्ही अर्धमेले जरी असलो, आम्ही जरी लुटारूच्या हातात जरी सापडलेलो असलो, तरी आमचा सुमरुणी खरा प्रभू येशू ख्रिस्त त्याने आमच्या जखमा बुदल्या बांधून आम्हा सुतार शाळेमध्ये मंडळीमध्ये ठेवलेला आहे. आम्हा तुच्छ लेखलेलं आहे. आम्ही पुढे देखील जाऊया. फिलिप्पीकरास पत्र आणि याचा 2रा अध्याय आणि 6 ते 11 वचन आम्ही वाचूया. फिलिप्पीकरास पत्र याचा 6वा अध्याय, 2रा अध्याय आणि 6 ती काही वचन आम्ही या ठिकाणी वाचूया. फिलिप्पीकरास पत्र 2रा अध्याय आणि 6 ती काही वचन आम्ही या ठिकाणी वाचतो. इथं असं म्हटलं आहे, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. त्यामुळे देवाने त्याला अतुच्छ केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. या ठिकाणी आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल पाहत आहोत. इथं असं म्हटलेलं आहे, 7 तो देवाच्या असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ त्याने मानलेला नाही. देवाचा बरोबरीचा, देवाच्या प्रतिरूपाचा, देवा समान असलेला तरी देखील येशूना हा देव आहे म्हणून लाभ मानलेला दिसत नाही. 7व्या वचनामध्ये, तर त्याने स्वतःला रिक्त केले. आम्हासाठी प्रभू रिक्त झालेला आहे. रक्त, पाणी सर्व त्या कालवरीच्या वधस्तंभावरती आम्हासाठी ख्रिस्ताने ते पवित्र रक्त सांडून आम्हासाठी तो रिक्त झालेला दिसत आहे. 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, मनुष्य प्रकृती, देव असता तो मानव झाला. तुमच्या आमच्या पापांसाठी त्याने ते कालवरीचं वधस्तंभ साहिला, मनुष्य रूप धारण केलं आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. अपमानित ते मरण, तुच्छ मरण त्याला तुच्छ लोकांनी लेखलं. पण प्रभू आमचा किती समर्थ आहे, त्याने आमच्यावरती मोठी दया केलेली आहे आणि येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केलेले दिसत आहे. आमचा प्रभू आमच्यासाठी लीन झाला, नम्र झाला, तुच्छ लेखलं त्याला. पण प्रभूने आम्हाला तुच्छ लेखलं नाही. यामुळे देवाने त्याला अतुच्छ केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. सर्व नावापेक्षा जगात कुठलंही असं नाव नाही की जे हे नाव असेल की ज्या नावामध्ये तारण आहे, ज्या नावामध्ये देव आहे, ते नाव प्रभू श्री ख्रिस्ताला अच्युत असं पद या ठिकाणी दिलेलं आहे. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, प्रत्येक गुडघा प्रत्येक जिभेने कबूल करावा 11व्या वचनामध्ये, आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आम्हासाठी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तच देव आहे, याखेरीज देव नाही या ठिकाणी सद्बोध होत आहे. आम्हा देव तुच्छ मानणार नाही, तर आमचे क्लेश, आमच्या व्याधी, आमचे दुःख त्या कालवरीच्या वधस्तंभावरती ख्रिस्ताने सहन केलेले आहे. तो थोर देव आहे. त्याचसाठी स्तोत्र करिता म्हणत आहे. आम्ही 51 स्तोत्र पाहूया. स्तोत्र 51 आणि त्याचा 17वा अध्याय आम्ही या ठिकाणी पाहूया. स्तोत्र 51वा अध्याय आणि त्याचं 17 वचन मी वाचवत आहे. 51 स्तोत्र आणि 17वं वचन. देवाची यत्न म्हणजे भग्न आत्मा, हे देवा भग्न व अनुतुप्त हृदय तो तुच्छ मानणार नाही. हो, या ठिकाणी
प्रार्थना करत आहे, देवाची यज्ञ म्हणजे भग्न आत्मा, हे देवा भग्न व अणुतुप्त हृदय तू तुच्छ मानणार नाही. आम्हाला देव तुच्छ मानणारा देव नाही, तर आमचा थोर देव आहे, आमचा प्रेमळ देव आहे, त्याची स्तुती असो आणि त्याला धन्यवाद देऊया की आम्ही उत्पत्तीच्या अध्यामध्ये जो आदाम आणि हव्वा याबद्दल देखील पाहिलं आहे की ज्या आज्ञाभंगाच्या नंतर जे देवाच्या प्रतिरूपासारखे असे असताना त्यांच्यामध्ये ज्या वेळेस पाप आलं आणि पापाचं वेतन ते मरण, त्यासाठी देवाकडे ते देवाच्या आड त्या झाडामागे जाऊन त्या ठिकाणी लपलेले आम्हाला दिसत आहे. परंतु परमेश्वराने त्यांना आवाज देऊन म्हटलं, आदामा तू कोठे आहेस? तो असं म्हटला की प्रभू मी तुला पाहून भिवून लपलो आहे. त्यांची नग्नता त्यांना तुच्छ वाटत आहे. परंतु 21व्या वचनामध्ये आम्ही त्याच अध्यायामध्ये पाहत आहोत, प्रभूनं त्यांच्यासाठी चर्मवस्त्र करून त्यांच्या अंगावरती घातलेले आहे. त्यांची नग्नता, त्यांची तुच्छता प्रभूनं झाकलेली आहे. आम्ही यशोबाच्या कुटुंबाबद्दल देखील पाहत आहोत. मिस्र राज्यामध्ये, मिस्र देशामध्ये ही इस्रायलची लोक म्हणजे देवाचे लोक ज्यावेळी तिथं गेलेले आहेत ते संख्येने वाढत आहे, बलवान झालेले आहेत. परंतु त्या फारोच्या राजाला त्यांची भीती वाटत आहे. त्यांच्यावरती कामाचा बोजा त्या ठिकाणी टाकलेला आहे, मुकादम त्यांच्यासाठी नेमलेले आहेत. परंतु त्यांचा आक्रोश देवाने आम्हाला त्या निर्गमनाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो की त्या ठिकाणी परमेश्वरानं इस्रायल लोकांचा देवाचा आक्रोश ऐकलेला आहे. आमचा देव आक्रोश ऐकणारा देव आहे. आमचा देव आम्हाला तुच्छ न मानणारा देव आहे. पुढे आम्ही सोमरवण्याबद्दल पाहतो. लुकाचं पुस्तक 10वा अध्याय आणि 33 वचनामध्ये तिथं तर असं म्हटलेलं आहे एक सोमरुणीबद्दल. त्या ठिकाणी आम्ही पाहतो याजक आणि लेवी या दुसऱ्या बाजूने चालते झालेले आहे. परंतु खरा सोमरुणी त्यांच्या जवळ आलेला आहे, त्याच्या जखमा बांधलेल्या आहेत आणि त्याला उचलून गाढवावरती बसून उतार शाळेमध्ये नेऊन ठेवलेला आहे. त्याने खर्च पाणी त्याचा केलेला आहे. तो सोमरुणी आमचा प्रभू श्री ख्रिस्त आहे. आमच्यावरती देखील हीच दयनीय अवस्था होती. आम्ही देखील असे अर्ध मेलेले होतो. आम्ही देखील या प्रभू श्री ख्रिस्ताखेरीज आम्ही जाणणारे लोक नव्हतो. आम्ही देखील वाट बोलून चालणारे लोक होतो. परंतु आम्ही लुटारूच्या हातात न सापडता आता देवाच्या हातात सापडलेलो आहे. आम्हावरती देवाने मोठी प्रीती, करुणा, कृपा केलेली आहे. देवाने आम्हाला तारण प्राप्त केलेलं आहे आणि आम्हाला उद्धार करून जगावेगळं केलेलं आहे. देव आम्हाला तुच्छ लेखत नाही. पुढे आम्ही इपिस्कराच्या पत्रामध्ये जर पाहिलं तर इपिस 2:1 मध्ये असं म्हटलेलं आहे, आम्ही आमच्या पातकामध्ये मृत झालेले होतो, मेलेले होतो. आम्हाला कोणी सोडवायला समर्थ नव्हता, पण आमचा जगामध्ये मानव रूप धारण करून आलेला आहे. आम्हासाठी देवाने इथं जर आम्ही याच्यामध्ये पाहिलं इपिस्कार फिलिपियकाराच्या पत्रामध्ये 2रा अध्याय 6व्या वचनामध्ये देवाच्या बरोबरीच्या असणे त्याने मानले नाही. तो देवाच्या बरोबरीचा असता, त्याने देवपद मानलेलं नाही. तो देव असता मानव झाला. आमच्यासाठी कालवरीचा वध स्तंभ त्याने सहन केला. आमचे दुःख, आमचे क्लेश, आमचे अपराध त्या कालवरीच्या वधस्तंभावरती सायले. यशाच्या ग्रंथामध्ये 53वा अध्याय आणि 1 ते 4 तिथं पाहिलं क्लेश, दुःख, त्या ख्रिस्ताला तुच्छ मानणारे लोक त्या ठिकाणी, पण प्रभूनं आम्हाला तुच्छ लेखलं नाही. म्हणून त्या थोर देवाला आम्ही धन्यवाद देऊया. पुढे जर आम्ही पाहिलं स्तोत्र करिता या ठिकाणी म्हणत आहे 51 स्तोत्र आणि 17वा अध्याय, देवाची यज्ञ म्हणजे भग्न आत्मा, हे देवा भग्न व अणुतुप्त हृदय तो तुच्छ मानणार नाहीस. होय बंधुजन हो, आमचा देव आम्हाला तुच्छ मानणार नाही. आमचा देव आम्हाला सोडून देणारा नाही, तर आमचा देव आमचा सांभाळ करणारा देव आहे की ज्या देवाने आम्हावरती प्रीती केलेली आहे, कृपा केलेली आहे. त्या थोर देवाला, जिवंत देवाला आम्ही धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया.